गावाच्या कडेला एक अर्धवट मोडकळीस आलेला वाडा होता. त्या वाड्याच्या दरवाजावर रोज संध्याकाळी एकटीच बसलेली दिसायची 70 वर्षाची रुक्मिणीबाई. पांढऱ्या केसांचा झुपका, डोळ्यातली खोल शांतता, आयुष्याने पुसलेले हसू आणि त्यावरूनही न हरलेले तिचं अस्तित्व. तिच्याबद्दल गावात शेकडो अफवा. कुणी म्हणायचं ती काहीतरी विचित्र काम करते, कुणी म्हणायचं हे बघा ती म्हातारपणी पैसे कमावते, गावातल्या अर्ध्या लोकांपेक्षा जास्त. कुणी म्हणायचं 1 तासाला 40,000 रुपये, एवढा पैसा कुणी द्यायचा? पण सत्य मात्र गावात कुणालाही ठाऊक नव्हतं. रुक्मिणीबाई स्वतःबद्दल बोलत नसे, पण तिच्या शांत चेहऱ्यामागे एक धगधगता इतिहास होता जो कुणालाही दिसत नव्हता. तिचा धंदा काय होता याबाबत गावात शेकडो गैरसमज पसरले होते, विशेषतः तिच्या वयामुळे. पण रुक्मिणीबाई जे करत होती ते साधं नव्हतं आणि समाजाला ते समजण्याची क्षमता नव्हती. ती गावातील अत्यंत गुप्त, अत्यंत धोकादायक पर कायदेशीर क्षेत्रात काम करत होती. लोकांच्या तुटलेल्या घरांची पुनर्बांधणी, होय रुक्मिणीबाई. भावनिक समुपदेशन आणि गुप्त कौटुंबिक संघर्ष निराकरण यासाठी गावभर प्रसिद्ध होती. पण हे काम ती अगदी वेगळ्या पद्धतीने करत होती. गावातील प्रतिष्ठित माणसं, उद्योगपती, राजकारणी, नातीगोती तुटलेल्या जोडपी, वादात अडकलेले वारस, कर्जात बुडालेले व्यापारी हे सगळे अंधाराच्या सायंकाळी तिच्याकडे यायचे. कारण तिचा एक नियम होता, ती दिवसा कुणालाच भेटत नसे. कारण संध्याकाळी तिच्या वाड्यात उजेड पडला की जणू काही जादू सुरू होत असे. 1 तासाचं शुल्क 40,000 रुपये. इतका पैसा गावात कुणाच्या धंद्यात फिरत नव्हता. म्हणून लोकांच्या कल्पना तिच्या कामाबद्दल वेगळ्या दिशेने धावत होत्या. पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिला फक्त काम करायचं होतं आणि ती ते प्रचंड शांततेने आणि प्रचंड प्रभावीपणे करत होती. रुक्मिणीबाईचे पती लवकर गेले होते. 2 मुलं शहरात स्थिर झाली होती, पण आईकडे फिरकत नव्हती. कारण आयुष्यभर रुक्मिणीबाईने त्यांना काटकसरीत वाढवलं, कठोर शिस्त ठेवली. त्यांना तिचा राग होता. ती मात्र शांत होती. कोणाकडे अपेक्षा नव्हती, पण तिच्या मनात एक दाह पेटलेला होता. आयुष्यभर दिलं, आयुष्या इतकं परत काही मिळालं नाही. म्हणूनच तिनं निर्णय घेतला की आता मी स्वतःसाठी जगेन, मी स्वतःचा संसार उभा करेन. आणि तिनं सुरू केला स्वतःचा गुप्त धंदा. पण हा धंदा शरीराचा नव्हता, मानसाचा होता. एका रात्री तिच्याकडे पहिला माणूस आला. गावचा व्यापारी गोविंद, कर्जात बुडालेला, बायकोशी सतत भांडण. दुकान बंद होण्याच्या मार्गावर तो सुटकेचा रस्ता शोधत होता आणि रुक्मिणीबाई त्याला फक्त ऐकून घेत होती, न शांतपणे न मध्ये अडवून. ती फक्त ऐकत असे. त्या ऐकण्यात जणू माणसाचं आयुष्य हलकं होत असे. तिला मानवी वेदना समजण्याची कमाल कला होती. लोक तिच्याकडून उपाय मागायला येत नसत, ते तिच्याकडे सत्य सांगायला येत असत. आणि जेव्हा एखादं मन सत्कारणी लावायचं असेल तेव्हा तिचा आवाज जुनाट, मंद पण धारदार मनात घुसून विचार बदलायचा. गोविंदाच्या जीवनात फक्त एका सत्रात बदल झाला. दुसऱ्या दिवशी त्याने तिच्या हातावर 40,000 ठेवले आणि म्हणाला, रुक्मिणीबाई, तुम्ही धंदा नाही करत, तुम्ही माणसं वाचवताय. तेथून तिच्या कामाची सुरुवात झाली. पण त्या पैशांनी तिनं स्वतःसाठी काही घेतलं नाही. उलट ती गावातील गरीब मुलींसाठी पुस्तकं, जुन्या बायकांसाठी औषधं, काही घरात अन्न पोचवणं, अंथरुणासक्त वृद्धांसाठी व्यवस्था करणं हे सगळं करत होती. तिचा धंदा पैसा मिळवणारा होता, पण तिचं मन मात्र देण्यात आनंद मानत होतं. पण गावातील लोकांना सत्य कधी सहज पचत नाही. त्यांच्या डोक्यात दुसऱ्याबद्दल फक्त नकारात्मक विचारच पिकतात. 1 तासाला 40,000 म्हणजे काहीतरी बेकायदेशीर. म्हातारीच, पण तिच्या वाड्यात काय चालतंय? पोलिसांनी तपासलं पाहिजे.
अशी चर्चा सुरू झाली. विरोधाचा पहिला झोत आला जेव्हा एका स्थानिक राजकारण्याने तिच्यावर आरोप लावला. ही म्हातारी गावात चुकीचा धंदा करते. पण रुक्मिणीबाई त्याच्यासमोर शांतपणे उभी राहिली आणि म्हणाली, तुमच्या स्वतःच्या घरात शांतता नाही. तुमच्या मुलांनी तुमच्याशी बोलणं सोडलंय याचं कारण मी आहे का, की तुमचे निर्णय? तिचे शब्द बाणासारखे लागले आणि तो राजकारणी निरुत्तर झाला. पुढे अनेक लोक तिच्यावर आरोप करत राहिले, पण प्रत्येक वेळी तिच्या कामानेच तिचं संरक्षण केलं. ती भेटणाऱ्यांच्या समस्या पूर्ण गुप्त ठेवीत असे, कुणाचं नाव कधी बाहेर पडू देत नसे. त्यामुळे ज्यांनी तिच्याकडून मदत घेतली होती ते तिच्या मागे भिंतीसारखे उभे राहिले. गावात थोड्याच दिवसात चर्चा बदलू लागली. रुक्मिणीबाईला दोष देणारेच स्वतः चुकीचे आहेत. पण खरी परीक्षा आली एका रात्री. त्या रात्री वादळ होतं, वीज कडाडत होती आणि तिच्या दारावर एक तरुण मुलगा धडपडत आला. अविनाश, डोळे लाल, हात थरथरत, चेहऱ्यावर घाबरट भाव. तो म्हणाला, आत्या, मी चुकी केलीये, मोठी चुकी. रुक्मिणीबाईनं त्याला घरात घेतलं. तो सांगू लागला, त्यानं कर्जासाठी चुकीच्या लोकांकडून उधार घेतलं, परतफेड नाही, त्याचा जीव धोक्यात, घरच्यांना सांगण्याची हिंमत नाही, अगदी जीव घेण्याच्या उंबरठ्यावर उभा. रुक्मिणीबाईनं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, बाळा, जगण्यापेक्षा मोठं काहीच नाही आणि हरवलेल्या रस्त्यापेक्षा मोठं काही नाही. तो पुन्हा शोधता येतो. ती त्याला समजावत राहिली, त्याला शांत केलं, त्याला मार्ग काढायला मदत केली. कर्जदारांशी बोलली, मध्यस्थी केली, काही रक्कम स्वतः उभी केली आणि बाकी त्याला उभं राहण्याचं बळ दिलं. दुसऱ्या दिवशी अविनाश शांतपणे उठला, तिला नमस्कार केला आणि निघताना तिच्या हातावर 40,000 ठेवलं. तोच क्षण होता ज्यानं तिच्या धंद्याला नवं अस्तित्व दिलं. कारण अविनाशनं उघडपणे सांगितलं, मी वाचलो कारण रुक्मिणीबाईनं माझं आयुष्य परत दिलं. गावभर बातमी पसरली, सत्य बातमी. आणि मग तिच्या दारावर लोकांची रांग लागली. कुणाचे संसार तुटलेले, कुणाच्या घरात वाद, कुणी अपयशाने ग्रासलेला, कुणाला उदासीनता. रुक्मिणीबाईने इतक्या लोकांना मदत केली की ती गावाची अनौपचारिक मार्गदर्शक झाली. तिच्याकडे येणारे लोक सतत म्हणत, तुम्ही आमची शेवटची आशा आहात. धंदा होता, पण धंद्यात मानवता होती. पैसा होता, पण तोपेक्षा मोठं तिचं काम होतं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही ती नव्याने जगत होती, एकटी, स्वतंत्र, निर्धाराने. मी म्हातारी आहे का? ती हसायची. माझ्या वयाने माझा मार्ग थांबायचं कारण नाही. एका दिवस गावात पत्रकार आला. त्याने विचारलं, रुक्मिणीबाई, लोक म्हणतात तुम्ही एका तासाला 40,000 रुपये घेता, खरं आहे का? रुक्मिणीबाई म्हणाली, हो, पण त्या तासात मी लोकांना वाचवते. त्यांचं आयुष्य, त्यांची नाती, त्यांचं अस्तित्व. ते 40,000 वेळेचे नाहीत, ते बळाचे आहेत, ज्याने ते पुढे जगू शकतात. तिच्यावर हळूहळू गावाने प्रेम करायला सुरुवात केली. जे लोक पूर्वी तिची थट्टा करतं तेच आता तिला आदराने रुक्मिणी आई म्हणू लागले. कारण तिनं सिद्ध केलं, वय कधीच अडथळा नसतं. माणसाचं बळ तिथं सुरू होतं जिथं समाज त्याला संपल्याचं समजतो. आणि शेवटी गावात एकच वाक्य ऐकू येऊ लागलं, रुक्मिणीबाई त्या 70 वर्षांच्या नाहीत, त्या 70 आयुष्यांच्या बळावर उभ्या आहेत. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.